नमस्कार मित्रांनो, देशोविदेशातल्या आणि आपल्या परिसरातल्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ब्रह्मचैतन्य डिजिटल आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी प्राध्यापक संजय मोहिते ब्रह्मचैतन्य डिजिटल आणि YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आणि आता या ठिकाणी कोरोना संदर्भात चर्चा करण्यासाठी डॉक्टर विजय देशटे यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आपण जाऊया डॉक्टर देशटे यांच्याकडे. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते डॉक्टर साहेब, आज नुसता भारतातच नाही तर पुऱ्या विश्वामध्ये कोरोना थैमान घातले आणि त्याचा हाहाकार इतका मोठा वाढलाय की त्यामुळे असं वाटायला लागले की यापूर्वी काही साथीचे रोग आले होते. उदाहरणार्थ प्लेग असेल, देवी असेल, पोलिओ असेल, अशा अनेक रोग आले होते. पण पुन्हा पुन्हा मात्र ते आले नाहीत नंतर. आता हा कोरोना हा रोग असं वाटतंय की नवीन आहे का जुना आहे हा रोग? साधारणपणे कोरोना हा इसवी सन 1960 मध्येच कोरोनाला सुरुवात झाली. कोरोना हा आजार 1960 मध्ये तो जुनाच आहे, यापूर्वी सुद्धा आला होता. हो, हा आजार जुनाच आहे, परंतु त्याचा प्रादुर्भाव आज जसा प्रादुर्भाव आहे 2019-20 मध्ये जसा प्रादुर्भाव होता तसा पूर्वी प्रादुर्भाव नव्हता एवढा. त्याच्यामुळं सध्या ह्या आजाराचं फार गांभीर्य आहे. म्हणजे हा रोग जो आहे कोरोना व्हायरस हा एकाच प्रकारचा आहे का ह्याच्यामध्ये अजून काय प्रकार आहेत? प्रामुख्याने कोरोना व्हायरसचे 4 प्रकार पडतात. अरे बापरे, 4 प्रकार? तसे म्हटले तर कोरोना व्हायरसचे 4 प्रकारमध्ये अल्फाचे 2 आणि बीटाचे 2 असे प्रकार आहेत. अल्फा व्हायरसचे 2 आणि बीटा व्हायरसचे 2. अल्फामध्ये 229E अल्फा कोरोना व्हायरस आणि NL63 अल्फा कोरोना व्हायरस, आणि बीटामध्ये HKU1 बीटा कोरोना व्हायरस आणि OC43 बीटा कोरोना व्हायरस, असे एकूण 4 प्रकार पडतात. ही अल्फा बेटा ची नावं जी पाहिलं की असं वाटतं या की ती कुठेतरी विज्ञानामध्ये आपण पाठीमागे गेलो काय की. बरोबर. आता या कोरोना ही नाव जी बघितलं तर असं वाटतं या की हे कोरोना कुठं तर इंग्रजी भाषेत नाव नाही, मराठी भाषेत कुठे नाव नाही, मी नक्की कुठल्या भाषेमध्ये याचा समावेश आहे? कोरोना हे नाव तसं लॅटिन भाषेतून आलेलं आहे. बऱ्याच आजाराची नावं ही जास्त करून लॅटिन भाषेतून आलेली आहेत. साधारणपणे सिफिलिस, मलेरिया, टायफॉइड हे आपण रोज बघतोय, पण आपल्याला माहित नाही की लॅटिन भाषेतील नाव आहे ती. याचा अर्थ अनादी कालापासून लॅटिन भाषेचं वर्चस्व होतं आणि आज सुद्धा आहे हे सिद्ध करावंच लागेल आपल्याला. प्रश्नच नाही. डॉक्टर साहेब, अजून एक मला असं विचारायचंय, जसं आपण स्पायरो काय ना शैवाल ज्याला म्हणतो आपण, ते मायक्रोस्कोप खाली जर आपण पाहिलं तर त्याची रचना आपल्याला शिडी आकाराची दिसते. तसं हा जो कोरोना आहे हा याचा व्हायरस जर आपण मायक्रोस्कोप खाली जर घेतला तर याचा आपला आकार कशाचा दिसतो आपला? मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी. आपण ज्यावेळेस सूक्ष्मदर्शी खाली कोरोना व्हायरस बघतो किंवा पाहतो त्यावेळेला तो क्राउन म्हणजे मुकुटासारखा दिसतो. त्याचा आकार हा मुकुटासारखा दिसतो. डॉक्टर साहेब, सहज मगाशी बोलताना तुम्ही म्हणला CV, दॅट इज कोरोना व्हायरस. मग त्याचं अस्थायी नाव काय नक्की? 2009 NCOV हे त्याचं अस्थायी नाव होतं पूर्वी. आता सर्वप्रथम कोरोनाचा जो विषाणू चीन मधील वुहान शहरात आपल्याला जाणवला, पाहायला मिळाला, त्या प्रसंगी त्यावेळेस शास्त्रज्ञांनी त्याला काय नाव दिलं असेल ना? हो, दिलं होतं ना. त्याचं नाव काय असेल? SARS-CoV-2 हे त्याचं नाव. सर्वप्रथम चीनमध्ये वुहान शहरात तो विषाणू सापडला त्यावेळेला त्या वैज्ञानिकांनी त्याला SARS-CoV-2 हे नाव दिलं. सार्स, SARS, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, ज्याला आपण मराठीमध्ये गंभीर तीक्ष्ण श्वसन लक्षण असं म्हणतो. ठीक आहे. डॉक्टर साहेब, ही जो कोविड जो म्हणतो आपण त्याला, किंवा हा जो विषाणू आहे त्याला जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्याला WHO म्हणतो संघटना, पण या संघटनेनं या आजाराचं नाव असं काय दिले नक्की? COVID-19 WHO.
WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे ही एक जागतिक आरोग्य संघटना आहे. बरं. हिनं हिला त्या आजाराला कोविड-19 हे नाव दिलंय. कोविड-19 असंच का नाव दिलं गेलं? 2019 मध्ये हा जास्त त्याचा प्रादुर्भाव झाला. त्याचा आता पहिल्यांदा त्या शब्दाचा आपण फोड करूया. बरं. शिओ हे 2 अक्षर पहिल्यांदा घेऊया. हा. शिओ मीन्स कोरोना. व्हीआय मीन्स व्हायरस, डी मीन्स डिसीज अँड 19 मीन्स 2019. आता लक्षात आलं की कोविड-19 याचा अर्थ कोरोना व्हायरस डिसीज 2019. 2019. डॉक्टर साहेब, हा जो आता आपण आजार पाहतो याच्यामध्ये या कोरोनामध्ये प्राथमिक लक्षणे अशी काय आपल्याला जाणवते? साधारणपणे सर्दी, ताप, खोकला, थंडी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, साधारण फ्लू सारखे सिम्पटम्स असतात. घशात खवखवणं आणि घशात दुखणं, श्वसनाचा त्रास. महत्वाचं लक्षण म्हणजे श्वसनाचा त्रास असतो यामध्ये जास्त. मग आपण सर्वसामान्य पाहतो की थोडस तेलकट आंबट आपण जर काय खाल्लं खोकला आपला येतो, मग तो कोरोना झाला म्हणायचं का आपण त्याला? नाही म्हणू शकत आपण तसं. का म्हणू शकत नाही? ह्याचं सार्स, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे गंभीर तीक्ष्ण श्वसन लक्षण. श्वसनाला ज्याला जास्त त्रास होतो. ऑक्सिजन आपण व्यवस्थित आतमध्ये घेऊ शकत नाही, कार्बन डायऑक्साईड सोडू शकत नाही. दम लागतो आपल्याला. ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला दम लागतो या आजारामध्ये महत्वाचं. म्हणजे साधा सर्वसामान्य आपला थंडी ताप आला, खोकला आला तरी तो त्यासाठी घाबरून जायचं, जनतेने कुणीही घाबरून जायचं काही कारण नाहीये. हो. साधारणतः या कोविड-19चा आपल्या शरीराच्या कोणत्या भागावरती इफेक्ट जास्त पडतो? आता साहजिकच आता सांगितल्याप्रमाणे कोविड-19 ह्या आजारामध्ये श्वसनावर जास्त होतो. त्याच्यामुळं फुफ्फुस लंग्सवरतीचा परिणाम होतोय. फुफ्फुस म्हणजे लंग, त्याच्यावर जास्त परिणाम होतो. ही जी कोविड-19ची टेस्ट जी आहे या टेस्टचं नाव साधारणतः काय असेल? ही कोविड-19ची टेस्ट जी आहे यामध्ये ब्लड तपासावं लागत नाही. बरं. यामध्ये घशातील आणि नाकातील थ्रोट स्वॅब आणि नेझल स्वॅब घेतले जातात. तर ही टेस्ट RT-PCR रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड पॉलिमरेज चेन रिएक्शन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. डॉक्टर साहेब, आता जसं पाठीमागं आपण पाहिलं की प्लेग, बरोबर, प्लेगच्या साथीमध्ये बरेचसे लोक मृत्यू पावायचे. बरोबर. एकाला नेऊन तिकडे अग्निसंस्कार करेपर्यंत पाठीमाग कोणतरी मेलेलं असायचं. बरोबर. म्हणजे ती एक प्रकारची महामारीच होती. हो. आणि आता आपण पाहतोय की याचा कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने लहान मुलांमध्ये किंवा वयोवृद्धांमध्ये आपल्याला जाणवतो या. बरोबर. मग हा झाल्यानंतर तो बरा होतो किंवा काही अंशी तो गतप्राण जातो, म्हणजे मृत्यू सुद्धा येतो. बरोबर. ह्याला महामारी, ह्याला महामारी म्हणता येईल का आपल्याला? महामारी ही घोषणा साधारण नाव कोणी दिले गेलं? महामारी हे नाव साधारणपणे WHO ने दिलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं हे नाव दिलेलं आहे. साधारणतः CV श्वसनाच्या कोणत्या आजाराशी संबंधित आहे? कोरोना व्हायरस हा श्वसनाच्या 2 आजाराशी संबंध आहे. एक म्हणजे सार्स आणि दुसरा म्हणजे मेर्स. सार्स म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि मेर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. आता पुढचा एक आपल्याला विचारत आहे की या CV मुळे कोणत्या देशानं सर्वप्रथम हँड सॅनिटायझर, मास्क अशा अत्यावश्यक वस्तूची घोषणा केली? अर्थातच भारत. म्हणजे भारत आता सर्व जगावर राज्य करायला निघालेला आहे. आणि या कोरोना व्हायरससाठी सुद्धा औषधाची निर्मिती सर्वप्रथम भारतातून होऊ लागली या, किंवा भारतातून औषधाची मागणी सर्व जगभर होऊ लागली या. आणि त्यासाठी हँड सॅनिटायझर जे आहे किंवा मास्क आहे ह्याचं संशोधन सुद्धा भारतानेच केलं. याचा अर्थ थोड्या दिवसात भारत सर्व जगावर राज्य करणार असं वाटू लागले या. याच्यामुळेच मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये भारत सर्व देशात अग्रेसर होण्यात काही शंका नाही. शंका नाही. या कोविडमुळं जो लॉकडाऊन झाला, आज पाहतो आपण भारतभर सर्वत्र प्रत्येक राज्यामध्ये लॉकडाऊन केला जातो या.
तर हा भारतातील कोणतं असं राज्य आहे की राज्यामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन आयोजित केला? सर्वप्रथम लॉकडाऊन केल्यानंतर हा जर कंट्रोल होईल हे फक्त राजस्थाननं ओळखलं. बरं. ऑल इंडियामध्ये फक्त राजस्थाननं ओळखलं, त्यामुळे पहिल्यांदा राजस्थाननं लॉकडाऊन केलं. आज त्याचं अनुकरण सर्व देशभर होऊ लागले हो. आणि देशभरच नाही तर अदर राज्यामध्ये चीनमध्ये सुद्धा असं आहे की लॉकडाऊन सर्वत्र आहे, कडक लॉकडाऊन पाळला जातो या. बरोबर आहे. ज्या सीव्ही मुळे जो आपण जो कर्फ्यू राज्यानं पूर्ण केला, लागू केला, बरोबर. असा कर्फ्यू लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? पंजाब. पंजाबमध्ये काय झालं, नुसतं लॉकडाऊन करून राजस्थाननं लॉकडाऊन सुरुवात केली, पण फक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही. बरं. पूर्ण कर्फ्यू लावल्याशिवाय आजार कंट्रोल होत नाही हे पंजाबनं पहिल्यांदा ओळखलं. मग आज महाराष्ट्राचं अनुकरण काय केलं जात नाही पूर्ण कर्फ्यूचं? महाराष्ट्रात तसं या आजाराला फार अजून पण फार गांभीर्यानं पाहिलं जात नाही असं पाहिलं वाटतं. जात नाही. बरोबर आहे. जेव्हा लोक हे गांभीर्याने पाळतील तेव्हा त्याला कर्फ्यूचं महत्व निश्चित समजून येईल. 100% बरोबर. जो ICMR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, हे भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद आहे. याने सीव्ही साठी कोणत्या औषधाची शिफारस केली आहे? ICMR दॅट इज इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी कोरोना व्हायरससाठी म्हणजे प्रतिबंधक औषध म्हणून हायड्रॉक्झिक्लोरोक्विन नावाचं एक औषध आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्विन हे त्यांनी शिफारस केलेलं आहे. हेच औषध आपल्या इंडियानं अमेरिकेला पण बऱ्यापैकी पुरवलेलं आहे गेल्या 2 महिन्यापासून. म्हणजे सध्या अमेरिकेची जी डिमांड आहे आपल्याला मागणी औषधाची, ते त्याच औषधाची मागणी आहे. त्यामुळे मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर भारत होऊ लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ होमिओपॅथिक रिसर्च ही संस्था आहे, भारतीय होमिओपॅथिक संशोधन परिषद आहे. बरोबर. याने सीव्ही साठी कोणत्या औषधाची शिफारस केली आहे? काल जो आपण कॅम्प घेतला आर्सेनिकम अल्बम 30चा, हे औषध केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं कोरोनासाठी प्रतिबंधक औषध म्हणून त्याचं जाहीर केलेलं आहे, घोषित केलं. तर ह्या औषधानं काय होतं, त्या औषधानं शरीरातील आपली इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळं केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला हे औषध वितरित करण्यासाठी सांगितले, आदेश केला म्हणायच्या प्रकारे. हो. तर ही जी आपण तुम्ही काल औषध वितरित केलं गेलं, याचा परिणाम नक्की काय होतात? याला कोरोना होत नाही का, होण्यासाठी होऊ नये म्हणून आणि औषध घ्यायचं कसं? आपण हे औषध प्रतिबंधक म्हणून देतो. प्रतिबंधक म्हणजे आजार होऊ नये म्हणून. जशी लस वॅक्सिन जसं कार्य करतं, आता एखाद्या व्यक्तीला वॅक्सिन दिलं, फॉर एक्झाम्पल BCG वॅक्सिन, बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण BCG वॅक्सिन देतो. BCG वॅक्सिन कशासाठी देतो? त्याला TB होऊ नये म्हणून. जन्म झाल्या काय कुठल्या पेशंटला TB नसतो, पण त्याला आपण कशासाठी देतो? तो त्याला होऊ नये म्हणून. तर तशाच प्रकारे हे कार्य करते. आर्सेनिक अल्बम 30 जे औषध आहे ते कोरोनासाठी प्रतिबंधक म्हणून आपण म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून देतो. भविष्यकालीन आजाराला तो बळी पडू नये. बरोबर. अर्थ डॉक्टर साहेब, मला अजून कसं विचारायचं आहे, सीव्हीची जी वैद्यकीय चाचणी घेतली जाते, बरोबर, ती कशा पद्धतीने घेतली जाते? काही जरा सुद्धा चेक केलं होतं? नाही, कोरोना व्हायरसची वैद्यकीय चाचणी म्हणजे आपण पेशंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे खात्रीशीरपणे कसं सांगू शकतो की त्याच्या नुसत्या बॉडी चेकअपवर किंवा हेल्थ एक्झामिनेशनवर आपण नाही सांगू शकत. त्याचं ब्लड पण चेक करायची गरज नाही. त्याची काय चेक करायला लागतंय? थ्रोट स्वॅब, घशामधला स्वॅब घ्यायला लागतो किंवा नेझल स्वॅब, नाकामधला स्वॅब घ्यावा लागतोय. मग तो स्वॅब लॅबला पाठवायला लागतोय. लॅबला पाठवल्यानंतर मग त्याच्या शरीराची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचे अहवाल किती दिवसात लागते? आपल्याला अहवाल येतो, दुसऱ्या दिवशी होतो, पण साधारणपणे 8 ते 14 दिवस पेशंट 14 दिवस तरी क्वारंटाईन केला पाहिजे. मला असं विचारायचं आहे, रोग प्रतिकार शक्ती जर एखाद्या व्यक्तीकडे बळकट असेल, बरोबर, तर त्याला कोरोना होतो का? जवळजवळ होत नाही, कारण त्याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. कोरोना व्हायरसला फाईट करण्याची अंगात त्याच्या कुवत आहे, त्याच्यामुळे तो जवळजवळ होत नाही. तरी पण मधुमेह, डायबिटीसला ज्याला म्हणतात, हृदयरोग आणि फुफ्फुसाच्या संदर्भात जे आजार लोकांना आहेत त्या लोकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने हे लोक 60 वर्षाच्या पुढेच आपल्याला जाणवतात. प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये बघायला गेलं तर
50 ते 60च्या यांच्या पुढची लोक या आजारामध्ये येतात. तरी पण वयस्कर लोकांनी पण जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि लहान मुलांसाठी लहान मुलांनी, गर्भवती स्त्रियांनी जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. तरी पण निरोगी लोकांनी खबरदारी घेऊ नये असं नाही सांगणार, हो, कारण त्यांनी पण मास्क प्रत्येकाने सुद्धा खबरदारी घेतलीच पाहिजे. हो. जरी इम्युनिटी पॉवर तुमच्याकडे भरपूर असेल तरी सुद्धा एक दक्षता म्हणून मास्क वापरला पाहिजे, मास्क वापरलं hand पाहिजे, sanitizer hand वापरला sanitizer पाहिजे. वापरलं पाहिजे. बरोबर आहे. खबरदारी जास्त घ्यायची कोणी? मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या लोकांनी, वयस्कर लोकांनी, गर्भवती आणि लहान मुलांनी. पण निरोगी लोकांनी सुद्धा खबरदारी घेणं तेवढंच गरजेचं आहे. या कोविड-19चा प्रसार कशा पद्धतीने होतोय? कोविड-19चा प्रसार, जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे हो, त्याच्या, आपण सोशल डिस्टन्सिंग कशासाठी म्हटले? सोशल डिस्टन्सिंग कमीत कमी योग्य अंतरावरती उभा राहून अंतरात बसा किंवा उभा राहा. तर ते आपण समजा नाही पाळलं, कोविड-19च्या पॉझिटिव्ह पेशंटच्या आपल्या जवळ आहे, तो आपल्या जवळ शिंकला, खोकला, तर त्याचा व्हायरस आपल्या शरीरात, आपल्या नाकावाटे, श्वासनावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि आपण सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतो. पॉझिटिव्ह. दुसरी गोष्ट, त्यानं वापरलेल्या वस्तू आपण वापरतोय, आपण पॉझिटिव्ह होऊ शकतो. डॉक्टर साहेब, मला असं केस विचारायचं आहे की या कोरोना व्हायरसचा जो विषाणू आहे तो साधारणतः पृष्ठभागावरती किती काळ राहू शकतो? पुठ्ठा, आता साधारणपणे असा पुठ्ठा आहे, हा, त्या पुठ्ठ्यावर तो 24 तास राहू शकतो. आणि स्टेनलेस स्टील आणि इतर जे काय मेटल्स आहेत, मेटल्स, त्या मेटल्सवर तो साधारणपणे 3 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो. पण त्याला प्रखर गुणाचा वगैरे असं काय परिणाम जाणवत नाही? नाही, सध्या तरी अजून त्याचा काही निष्कर्ष आलेला नाही, त्याच्यावर हे चालू आहे, कारण तो आपल्या आहे या टेम्परेचरला नाही डिस्ट्रॉय होऊ शकत. साधारणतः कोविड-19चा इन्क्युबेशन पिरियड असं काय आहे असं वाटतं? आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? रोगाची लागण झाल्यापासून त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या पेशंटमध्ये त्या रोगाची लक्षणे दिसण्याचा काळ, त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. तर तो इन्क्युबेशन पिरियड किती असतो? साधारणपणे 8 ते 14 दिवस हा इन्क्युबेशन पिरियड या कोरोनाचा असतो. परंतु काही पेशंट्स, जे मगाशी म्हटल्याप्रमाणे 4-5व्या दिवसामध्येच शकतात, फुफ्फुसाचे आजारचे लोक आहेत, मधुमेह आहे, हृदयरोग आहे, वयस्कर लोक आहेत, यांना 5व्या दिवशी सुद्धा लक्षणे जाणवू शकतात. बरोबर. डॉक्टर साहेब, आपण हे पाहिलं की मधुमेह आहेत किंवा हे लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, तर याच्यामध्ये जसं आपलं कोविडचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो, या तशाच पद्धतीनं याच्यापासून आपला बचाव व्हावा, बरोबर आहे. यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत? आपण साबणाने, प्रथमतः आपण साबणाने किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर याचा वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात नको आहे, त्याने वापरलेल्या वस्तू आपण वापरू नये. तिसरी गोष्ट म्हटलं तर मास्क वापरणं गरजेचं आहे. आता याच्यातून असं परवा एक मी माझ्या पाहण्यामध्ये आलं की एका व्यक्तीनं, तो चीनमधील आपल्यातलाच एक भारतीय आहे, कपड्याचा व्यापारी आहे, बरोबर आहे, आणि त्याने डिक्लेरेशन केलं होतं की या चीन शहरामध्ये अगदी प्रत्येक घरटी माणूस हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. एक मिनिट, त्याच्यावर सांगतो मी. मग मला थोडंसं मला बोलू द्या. बोला. घरटी माणूस कोरोना पॉझिटिव्ह आहे, मग त्याचं मृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि आपल्या भारत मृत्यूचं प्रमाण का जास्त आहे? आज भारत आपला चीनला पाठीमागे टाकून पुढे गेलाय मृत्यूमध्ये. बरोबर. म्हणजे की याचं कारण काय? जिथं कोरोना व्हायरसचा उगम झाला ते चीनचं वुहान शहर, बरोबर बरोबर आहे. तिथं सध्या पेशंट नाहीत असं नाही, घरोघरी पेशंट आहे, घरोघरी पेशंट आहे, पण ते फारसे उपचार घेत नाही. त्यांचा उपचार म्हणजे काय? फक्त सकाळी उठलं की गरम पाण्याने आंघोळ करायची पहिली, दिवसभर 3-4 वेळा चहा घ्यायचा, जेवण गरम करायचं, थंड जेवण खात नाहीत सहसा, पाणी गरमच प्यायचं, दिवसभर पाणी गरम प्यायचं आणि गरम पाण्याची वाफ घेतात. हा त्यांचा उपचार. पण निश्चित त्याच्यामुळे परिणाम होतोच म्हणा त्याच्यावरती. आज पॉझिटिव्ह असलेला पेशंट 5व्या दिवशी निगेटिव्ह दाखवतो. याच्यामुळे मग आपल्या भारताचं का अनुकरण केलं जात नाही? होईल ना, ते पण जसं लक्षात येईल तसं होऊन जाईल. आज मृत्यूचं प्रमाण आपल्या भारताचं चीनपेक्षा अधिक आहे.
ज्या ठिकाणी या कोरोनाची निर्मितीच झाली अशा ठिकाणी मृत्यूचं प्रमाण अगदी नगण्य आहे, बोटा मोजण्या इतकं आहे बरोबर. जिथं विषाणू निर्माण झाला. पण आज चीन पासून आपण कितीतरी दूर अंतरावरती आहोत, तरी सुद्धा आपलं मृत्यूचं प्रमाण काय अधिकच आहे. बरोबर. म्हणजे आपण या चीनचं अनुकरण करायला हवंय. प्रश्न की आपण सुद्धा प्रत्येकानं याचा बचाव करण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी दिवसभर गरम पाण्याचाच पिण्यासाठी वापर केला पाहिजे. चहा घेतला पाहिजे गरमच, आहार घेत असताना तो गरमच खावा. थंड पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स बिलकुल सगळं पूर्णपणे टाळावं. बरोबर. हे प्रत्येकानं हे अगदी पाळणं बंधनकारकच आहे, म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतर आपला जीव वाचवायचा असेल तर जोपर्यंत या आजाराला व्हॅक्सिन निघत नाही, लस निघत नाही, तोपर्यंत हा आजार थोडंसं गांभीर्य घेणं गरजेचं आहे. मला असे कसं वाटतं या की डॉक्टर साहेब, शेवटचा असा प्रश्न असं विचार वाटतं तुम्हाला की जे आपल्या भागामध्ये लोकांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता किंवा तुमच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता, या संदर्भात काय तुम्ही सांगू शकाल का? आता काल आपण एक कॅम्प घेतला ग्रामपंचायत कार्यालय तांदूळवाडीमध्ये. त्यामध्ये काय, हे औषध आहे, हे होमिओपॅथीचं औषध आहे, आर्सेनिकम अल्बम 30. हे औषध हे ग्लोबिल्स मध्ये आपण टाकतोय. हे ग्लोबिल्स आहेत होमिओपॅथीच्या, या ग्लोबिल्स मध्ये हे औषध टाकतोय आणि हे पेशंटला डिस्ट्रीब्यूट करतोय. हे औषध काय कार्य करतंय, पेशंटची इम्युनिटी पॉवर वाढवते, त्याच्यामुळे कोरोनापासून त्याचा बचाव होईल. याच्यासाठी आपण तसा कॅम्प घेतला. आपण तिथं जवळपास आपण तिथं 3000 पेशंट कव्हर केले. तर इथून पुढे गावातील आपल्या परिसरातील जे काही पेशंट्स येतील ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये त्यांना फक्त या तांदूळवाडी गावातील लोकांनाच हे तुम्ही मोफत औषध देणार की परिसरातल्या काही गावातून जर काही लोक आले, परिसरातल्या गावातून आले तरी आपल्याला चालतील, आपल्याला काय कोणी येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. सर्वांसाठी ही एक सेवाभावी वृत्तीनंच तुम्ही हे कार्य करता. आपल्या परीनं जेवढं फुलाची पाकळी जेवढे शक्य होईल तेवढं लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद डॉक्टर. आपण आपला बहुमोलाचा वेळ यासाठी तुम्ही दिला आणि याचा निश्चित परिणाम या परिसरातील किंवा या महाराष्ट्रातील किंवा इतर स्तरापर्यंत जिथं जिथं हा चॅनल आपला जातो या तिथपर्यंत सर्वांना याचं मार्गदर्शन निश्चित चांगल्या रीतीने लाभेल आणि लोकही आपली या कोरोनापासून कसा बचाव करावा या संदर्भात ऍक्टिव्ह राहतील. त्यामुळे जे संकट पुढे येणार आहे ते संकट या लोकांवर संपणार आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा चॅनलच्या वतीने आपला धन्यवाद देतो. नमस्कार. परंतु मला एक वाक्य बोलायचं होतं की हे जे मी कार्य हाती घेतलेलं आहे ही एक मदत नाही, एक माझं कर्तव्य समजतो. नमस्कार.